ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा, ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा, ग्रामायण ग्रामायण। नमस्कार, रामायण प्रतिष्ठानतर्फे आयोजित या कार्यशाळेमध्ये मी ॲडव्होकेट जयश्री अलकरी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। शिवभावे जीवसेवा हे ब्रीद घेऊन 2012 पासून रामायणाची सुरुवात झाली। स्वामी विवेकानंदांचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी शहरी व ग्रामीण भागांना जोडणारा सेतू म्हणून रामायणाने काम सुरू केले। विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना समाज परिवर्तनात सहभागी करून घेतल्या जातात। ग्रामीण भागातील छोट्या उद्योगांना, ग्रामकेंद्रित उद्योगांना शहरी भागामध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रामायण सेवा प्रदर्शनीचे आयोजन केले जाते। त्यासोबतच विविध प्रकल्प दर्शन सहलींचे आयोजन सुद्धा केले जाते। यामध्ये विविध प्रकल्पांना भेटी देऊन त्यांच्या समस्या समजून घेऊन आपल्यापैकी ज्यांना त्याच्याशी जोडता येईल त्यांना जोडण्याचा प्रयत्न असतो। सध्याच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये रामायणने ज्ञानसत्राचे आयोजन केले आहे। आजचा हा कार्यक्रम या मालिकेतला तिसरा कार्यक्रम। यापूर्वी दिनांक 24 जून रोजी डॉक्टर राजेंद्र काळे यांनी औषधी वनस्पतींची लागवड या विषयावर मार्गदर्शन केले। दुसरे ज्ञानसत्र दिनांक 21 जून रोजी लखनौ येथील वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर महेंद्र दारोकार यांनी सुगंधी वनस्पतींची लागवड व त्याची मार्केटिंग यावरती मार्गदर्शन केले। या दोन्ही कार्यशाळेमध्ये 4,500 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला। हे दोनही कार्यक्रम याच मंचावरून झाले। सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे वनस्पती हाच विषय घेऊन हे सुद्धा ज्ञानसत्र आपण आयोजित करत आहोत। परसबागेतील औषधी वनस्पतींची लागवड, त्यांची ओळख व त्यांचा उपयोग या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यामध्ये उपलब्ध आहेत डॉक्टर वृंदा काटे। त्या स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहेत। त्यानंतर त्यांनी मास्टर्स इन हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून घेतले। वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे। जनार्थ या संस्थेत सुद्धा त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे। 1994 पासून त्या औषधी वनस्पती, त्यांचा उपयोग, संशोधन व मार्गदर्शन या कामामध्ये आहेत। उपवन नावाची त्यांची एक संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून त्या युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस, शाळा, फॉरेस्ट डिपार्टमेंट, सामाजिक वनीकरण, विविध NGOज यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिके देत असतात। बोरच्या जंगलामध्ये वनस्पती रोपांची किट त्यांनी फॉरेस्ट गार्ड यांना वितरित केले आहेत। तसेच गायींना सुद्धा औषधी वनस्पतींची किट त्यांनी वितरित केलेले आहेत। आजीबाईचा बटवा ही आपली संकल्पना आहे। त्या आजीबाईच्या बटव्यामध्ये छोट्या मोठ्या आजारपणावरती जे औषधी वनस्पती लागतात त्यांची ओळख आणि माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे। याच विषयाच्या तज्ञ डॉक्टर वृंदा काटे आज आपल्यासाठी उपलब्ध आहेत। त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन सहर्ष येण्याचं मान्य केलं, त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभारी आहे। तसेच या कार्यक्रमाला ज्यांनी सहभाग नोंदवला त्या सगळ्यांची पण मी आभारी आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण gramayan.org हे पेज कृपया लाईक करावे। डॉक्टर वृंदा काटे यांना मी आता विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन सुरू करावे। रामायणच्या आरोग्य रक्षक आपल्या दाई या सदरामध्ये आपण माझा व्हिडिओ बघितलेलाच असेल आणि जर बघितला नसेल तर आपण पुन्हा तो अपलोड केलेलाच आहे, त्यामुळे आपण तो पुन्हा बघू शकता। या व्हिडिओ बघितल्यानंतर काही लोकांनी गुगलच्या फॉर्मप्रमाणे काही प्रश्न विचारलेले आहेत, तर मी त्या प्रश्नांची उत्तरं आता तुम्हाला
देणार आहे. आणि आत्ताही व्हिडिओ पाहूनही ज्यांच्या मनात काही प्रश्न आले असतील तर तुम्ही लाईव्ह मला प्रश्न विचारू शकता. पहिला प्रश्न आहे डॉक्टर समीर मानापुरे, नागपूर. त्यांचं म्हणणं असं आहे, लो मेंटेनन्स मेडिसिनल प्लांट्स कोणते आणि नागपूरसारख्या हवामानामध्ये आम्ही कोणते लावू शकतो. तर ही आपलं हे आहे की परिसरामध्ये घरामध्ये लावण्याचा हा आजचा विषय. तरी पण मी थोडक्यात सांगू इच्छिते की मोठ्या वृक्षांमध्ये आपण लो मेंटेनन्सचे असे ठरवू शकतो आणि लहान असं झुडूप आपण जे म्हणतो हर्ब्स, श्रब्स आणि ट्रीज असे तिन्ही ह्याच्यात लो मेंटेनन्स आहे. पण मोठ्या वृक्षांमध्ये हिरडा, बेहडा, अर्जुन, रिठा, आवळा हे सगळे लो मेंटेनन्स ट्रीज आहेत. आणि कोरफड आहे, काळमेघ, सागरगोठा, शतावरी हे बरेच म्हणजे त्यातल्या काकमाची म्हणजे संस्कृतचे काही नाव आहेत, हे सगळे लो मेंटेनन्समध्ये येतात. तर कल्टिवेशन ज्यांना जर प्लांटेशन करायचं असेल किंवा स्वतःच्या घरात बगीचात शेतामध्ये लावायचे असतील, या सर्व दृष्टीने आपण तसे प्लांट्सची निवड करू शकतो. मनीष राऊत, नागपूर. वनस्पतीची लागवड भंडारा जिल्ह्यात करायची आहे. मेडिसिनल प्लांट्सची यादी व मिळण्याचे ठिकाण सांगावे. तर आम्ही एवढे वर्ष ह्याच्यातच काम करतो आहे. तुम्ही प्लीज माझा फोन नंबर मी देणार आहे व्हिडिओच्या शेवटी, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आमचं ऑफिस आहेच प्रतापनगरला, तिथे येऊन डिटेल माहिती घेऊ शकता. डॉक्टर प्रियंका कुलकर्णी आणि संजय जोशी, मुलुंड. त्यांनी विचारलं आहे की वनस्पती घरात लावले किंवा घरामध्ये आपल्याला घरच्या घरी कोणतं असं ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स तयार करता येईल. तर दशपर्णी अर्क असतो, एक मिळतो बाजारातही आणि स्वतःही घरी करता येतो. घरात जवळ सीताफळ असेल, सीताफळाची पानं, धोत्रा, काळा धोत्रा किंवा पांढरा धोत्रा, धोत्र्याची पानं, गुळवेल, काळमेघ म्हणजे आणि कडुलिंब, वेखंड, अशी वेखंड उग्र असतं, हे सगळे इव्हन अडुळसा त्यात टाकला, सगळे हे असे उग्र वासाचे, कडू, तुरट असे जे वनस्पती असतात ह्या सगळ्या कीड मारण्यासाठी काम करतात. तर ह्या सगळ्या वनस्पती एक भाग घेतला तर 10 भाग घेतला तर 1 भाग गोमूत्र असं त्याचं तो दशपर्णी अर्क तयार करतात. त्या सगळ्या वनस्पतींचा अर्क काढायचा असतो किंवा ते उकळवून आपण त्याचा काढा बनवून घेऊ शकतो आणि मग त्याच्यात गोमूत्र टाकून घरच्या घरी असं पेस्टिसाइड तयार करू शकतो. सुरेंद्र कुलकर्णी, रत्नागिरी यांचा प्रश्न आहे की डोंगराळ भागातील जमिनीवर काय लागवड होऊ शकते. तर डोंगराळ भागामध्ये सगळ्यात पहिलं जर म्हटलं तर गुगुळ आहे, जे डोंगरावरच चांगलं होतं आणि त्याला पाणी खूप कमी लागतं, पाणी वाहून गेलं पाहिजे असंच गुगुळाची कल्पना आहे. तर मोठ्या प्रमाणात गुगुळाची डिमांड आहे, त्याची मागणी आयुर्वेदिक ड्रग इंडस्ट्रीमध्ये असते. त्याच्यामुळे त्याची जी जुनं आधी होतं गुगुळ ते भारतातलं तर अगदी संपलेलं आहे. आपल्याकडे आता इम्पोर्ट होतं, आपल्याला आयात करावी लागते. त्यामुळे गुगुळाचं लागवड डोंगराळ भागात सगळ्यात चांगली होईल आणि ती इकॉनॉमिक होईल, कारण त्याची किंमतही फार चांगली मिळते, म्हणजे इकॉनॉमिकल आहे प्लांटेशन. त्याच्याशिवाय सोनामुखी असं एक शॉर्ट टर्म म्हणजे क्रॉप म्हणून आपल्याला सोनामुखी घेता येते, तेही लो मेंटेनन्सच म्हणायचं, कारण एकदा लागवड केली की पुन्हा पुन्हा लागवड करायची गरज नाही, वरचेवर आपण त्याचे पानं तोडू शकतो. आणि नंतर शतावरी आहे, नंतर गुडमार, म्हणजे ह्या सगळ्या वनस्पती ह्यांना पाणी कमी लागतं, त्याच्यामुळे डोंगरावर छान होतात. आणि मुख्य म्हणजे ह्यातलं आम्हाला गुगुळच सांगावंसं वाटतं. पिंपरीहून पूजाचा प्रश्न आहे, हाऊ टू इन्क्लूड मेडिसिनल प्लांट्स इन आवर डे टू डे डाएट. रोजच्या जेवणात आपण औषधी वनस्पतींचा कसा उपयोग करू शकतो. मी त्या आधीचा व्हिडिओ जो आहे त्याच्यातही सांगितलं आहे. भाजी करता भाजीच्या स्वरूपात चटणी असं आपण वापरू शकतो. आणि कोरफडची भाजी बऱ्याच भागांमध्ये खाल्ली जाते आणि चटणीच्या स्वरूपात आपण मी आधी त्याच्यातही म्हटलेलं आहे, पानफुटीची चटणी खाल्ली जाते, नंतर ब्राह्मीची पण म्हणजे मंडूक पर्णीची खातात. पण एवढंच आहे की कर्नाटकात जो एक समज आहे की वर्षातनं जसं आपल्याकडे गुढीपाडव्याला कडुलिंबाची चटणी खातात, तशी तिकडे ब्राह्मीची चटणी पुष्य नक्षत्राला फक्त वर्षातनं एकदाच खातात. संजय देऊस्कर,
ठाणे. कमी सनलाईट असेल तर कसं काय लावावे? तर हा प्रश्न बरेच जणांना आहे की अंगणामध्ये ऊन कमी येतं, तर अशा वेळी काय लावायचं? तर कोरफड, ब्राह्मी, म्हणजे ब्राह्मीला तर पाणी भरपूर लागतं आणि सावलीच हवी असते, कारण पानं हवी असतात आपल्याला त्याची, तर छान पानं येतात. आणि इवन कोरफड पण कडक उन्हात नाही चांगली राहू शकत, त्यातलं करपतात ते पानं. त्याच्यामुळे पानफुटी आहे, पानोवा, काळमे, ब्राह्मी, कोरफड हे सगळ्या जिथे जिथे पानं हवी असतात हे छान वनस्पती छान वाढू शकतात. आणि शतावरी सगळीकडेच येऊ शकते. जर टेरेसवर, बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, अविनाश भोजपुरे, अमरावती, अपर्णा जोशी पुणे, मंजिरी मुनकळसे पुणे, वृंदा गुद्दार पुणे आणि उमेश नायक ठाणे, या सर्वांचा प्रश्न हाच आहे की टेरेसवर आम्ही कोणत्या वनस्पती लावू शकतो. तर ह्या सगळ्याच वनस्पती आपण लावू शकतो जर आपण शेडची सोय केली, म्हणजे हिरवी नेट लावली. उन्हाळ्यातच काळजी घ्यायची असते, इतर वेळी तर छान वनस्पती कोणत्याही ह्याच्यात छान जगतात. म्हणजे आपण एवढाच विचार करायचा की वनस्पतींना अशी विशेष काळजी म्हणून घ्यायची गरज नसते, कारण ती तशी जंगलातल्याच वनस्पती आहेत. फक्त आपण त्यांना जास्ती पाणी दिलं तरच प्रॉब्लेम होतो, कधी कमी पाणी पडलं. जसं ही जसं आपण घरात बाकी बगीच्यातल्या वनस्पतींची काळजी घेतो तसंच आहे, फक्त शतावरीला पाणी कमी लागतं, अडुळसाला पाणी कमी लागतं. आणि कोरफडला पण. ह्या सगळ्या वनस्पती अशा आहेत की ह्यांना कमी पाणी, म्हणजे 4 दिवसांनी वगैरे दिलं तरी चालतं. आणि जसं तुळस तर आपण एक गृहीतच धरतो की असेलच अंगणात, त्याच्याशिवाय मग ह्या सगळ्याच वनस्पती आहेत. जसं गुळवेल, वेखंड, पानफुटी, अक्कलकाढा, कोरफड, शतावरी, मंडूकपर्णी, अडुळसा, पिंपरी आणि काळमेघ. मी असं सुचवेन की ह्या 10 वनस्पती आपल्या इथे टेरेसवर असल्या तर घरच्या घरी कोणतेही आजार आपल्याला, म्हणजे प्राथमिक उपचार सहज करता येतो. स्मिता जोशी पुणे यांचा प्रश्न आहे, परत तोच आहे की पार्शल शेड किंवा पूर्णच सावलीमध्ये कोणत्या वनस्पती येतील. तर ज्यांना पानं हवी असतात, ज्याच्या आपल्याला पानं हवी असतात, यात बऱ्याच वनस्पती मी आता वेळेच्या अभावी काही सोडल्या आहेत. पण काकमाची एक वनस्पती आहे, त्याचा उपयोग बहुगुणी आहे ती पण. नंतर आघाडा, आपण जी म्हणतो की पावसाळ्यात खाल्ली पाहिजे, आघाडा आहे. नंतर बला आहे. बऱ्याच वनस्पती अशा आहेत की आज सहज आपण टेरेसवर लावू शकतो. आणि म्हणजे बाहेर जर वीड्स म्हणून ज्या येतात त्या आणून पण आपण एक वाफा करू शकतो टेरेसवर, आणि या वीड्सला छान आपण लावू शकतो आणि ताज्या वापरता येतात. स्मिता जोशी पुणे, विच मेडिसिनल प्लांट्स कॅन बी ग्रोन वेल इन पोटेन्शियल शेड. विजय शिंदे त्यांनी विचारले, फार्म विजिट्स तुम्ही करता का? तर आम्ही इथे तर नक्कीच करतो. नागपूरच्या आसपास असेल प्लांटेशनचं साईट तर आम्ही जाऊन बघतो. किंवा मला एक सांगावंच वाटतं की आपण रूट्सला, ज्याच्या मेडिसिनल प्लांट्समध्ये आपल्याला रूट्स हवे आहेत, मुळं आपल्याला पाहिजे, जसं अश्वगंधा आहे, शतावरी आहे, जे अशा, नंतर कोलियस आहे म्हणजे पाषाणवेल, या सगळ्यांना भुसभुशीतच जमीन लागेल. जिथे भुईमूग होतो अशी जमीन आपण एक अंदाज धरायचा की जिथे मूळ छान स्प्रेड होतील, जिथे पाणी धरणार नाही जमीन, चिकट माती नाही, म्हणजे आपल्याला तशी जमीन नको जिथे रूट स्प्रेड नाही होणार. एक तर हे लक्षात ठेवूनच प्लांटेशनचा विचार करायचा की आपल्याकडे तशी जमीन असेल तर मग वरचा पोर्शन जो, जसा तुळस आहे, काळमेघ आहे, यांना वरचा पोर्शन उपयोगी आहे वनस्पतीचा, मग अशा ठिकाणी त्या वनस्पती लावायच्या. आणि परत एक प्रश्न असतो की मग पाण्याची सोय, म्हणजे पाण्याची सोय असेल तर मग कोणतीही वनस्पती लावता येते. आणि मग नंतर मग डिसेंबर नंतर पाणी द्यावं, प्रत्येक ह्यालाच 15-20 दिवसांनी का होईना पण पाण्याची गरज असतेच वनस्पतीला. चिपळूण अक्षयचा हाच प्रश्न आहे, कोणत्या वनस्पतींना कमी पाणी लागतं? तर ह्याचे सोनामुखी, गुगुळ, कोरफड, काळमेघ, अडुळसा, पानफुटी, ह्या सगळ्यांनाच कमी पाणी लागतं. आणि कमी पाणी म्हणजे कसं की डिसेंबरपर्यंत आपण म्हटलं की जर पावसाळ्यात प्लांटेशन केलं तर डिसेंबरपर्यंत पाणी द्यायची गरज नाही. त्यानंतर मग 20 दिवसांनी, 15 दिवसांनी, एप्रिलमध्ये जर काही वनस्पती काढतात, पूर्ण अप्रोटिंग असतं, हार्वेस्टिंग एप्रिलमध्ये असतं, म्हणजे उन्हाळ्यात कडक उन्हात रूट्स वाढतात,
आणि नाहीतर 1.5 वर्षाचं क्रॉप असेल तर मग ऑक्टोबर महिन्यात त्याचं प्लांटेशन हे होईल आहे. तर अशा वेळी म्हणजे आपल्याला कमी पाण्याच्याच ह्या म्हणता येतील 20 दिवसाचं मी पाणी देणे. तर ह्या सगळ्या अशाच आहे. इव्हन अश्वगंधा पण कमी पाण्याच्याच ह्याच्यात आम्ही लागवड या दिवसात सांगतच नाही, ऑक्टोबरमध्ये लागवड सांगतो, म्हणजे मग ती मेमध्ये काढण्यासारखी होऊन जाते 6 महिन्यात. मला इथे एकच सांगायचं की जरी मी वनस्पतींचा वापर घरगुती सांगितला किंवा भाज्यांच्या स्वरूपात, तर ब्राह्मी एकच अपवाद आपण धरू शकतो की ब्राह्मीला म्हणजे जसं त्यांनी पुष्य नक्षत्रालाच खावं असं एक हे आहे, ती चटणी त्याची करून म्हणजे वर्षातनं एकदाच घ्यावी का असंही आम्हाला वाटतं की जेवणात जर घेतो तर, कारण आम्ही औषध म्हणून देतो, तर ब्राह्मी बरोबर बाकी वनस्पतींचं कॉम्बिनेशन असतं, त्याच्यामुळे जे परिणाम आहे ते सगळ्यांचा कंबाईंड इफेक्ट होतो. पण जेव्हा सिंगल ड्रग घेतो आपण, एकाच वनस्पतीचा वापर करतो, तेव्हा त्याचा प्रयोग कमी म्हणजे ब्राह्मीसारख्या अगदी मोजकाच करायचा, म्हणजे वर्षातनं एकदा किंवा हिवाळ्यात 1-2दा आपण ब्राह्मीची चटणी खाऊ शकतो. बाकी भाज्यांमध्ये तर रेग्युलर आपण कोणत्या या जसं रानभाज्यांमध्ये आपण आघाड्याची पानांची भाजी, नंतर केनाची पानांची भाजी ही आपल्या सहज असतं. तरोट्याची भाजी, तरोटा असं समजतात की पोट पूर्ण वर्षभरात आपल्या पोटात जर काही फर्मेंटेड असेल तर सगळं साफ करण्यासाठी तरोटा म्हणून पावसाळ्यात खावाच, म्हणजे इवन त्याच्यातनी पोटातले चुकून पोटात केस गेला असेल तर तोही निघून जातो. म्हणून ह्या भाज्यांना असं महत्व आहे की रानभाज्या का खाव्या. अजून प्रश्न असे आहेत की उत्तम दाबतील कोणी शेतात बिझनेस होऊ शकतो का, म्हणजे प्लांटेशनचा बिझनेस, कमर्शियल प्लांटेशन म्हणता येईल ह्याला, करता येतो. हे सगळं सध्या तर सगळ्या गरज आहेच, कारण जंगलातल्या वनस्पतींना मागणी खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्याला प्लांटेशन दुसरा ऑल्टरनेटिव्हच नाही, म्हणजे प्लांटेशन करावंच लागणार आहे. कारण आयुर्वेदिक ड्रग इंडस्ट्री पण खूप मोठ्या प्रमाणात आता वाढ झालेली आहे आणि त्यांनाही डिमांड वनस्पतींची पुरवण्यासाठी हे आपल्याला प्लांटेशन त्याच दृष्टीने करायचं की आपलं कमर्शियल पॉईंटनी. पण फक्त एवढंच लक्षात ठेवावं लागतं इथे, कॉन्शियसली अगदी विचारपूर्वक आपण वनस्पती लावतो आहे, त्याच्यामुळे मग ह्याच्यात युरिया टाकला आणि ह्याच्यात असं असं करून आपल्याला उत्पन्न वाढीच्या मागे नाही लागत आहेत. अगदी नॅचरल नैसर्गिक प्लांटेशन हे असतं. तर शेणखत, गांडूळखत हे टाकूनच आपल्याला त्या प्लांट्सचं त्याचे जे गुण असतात ते बदलले नाही पाहिजे, एवढी काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. पुन्हा हाच प्रश्न रिपीट होतो आहे. सविता मुंबई, सविता केकरे. मेडिसिनल प्लांट्स टू ग्रो इन शेडी अँड लिमिटेड लाईट, मी आधी सांगितलेलं आहे. एलोवेराच्या लागवडीविषयी सांगा. एलोवेराचं असं आहे की लागवड तर होते, छान होऊ शकते, पण जेव्हा मार्केटचा प्रश्न येतो ना, तेव्हा एलोवेराचं तुमच्या जवळपास कुठे फॅक्टरी असेल जिथे एलोवेराची पानं जात आहेत, तर अशा वेळेसच प्लांटेशनसाठी घ्यावी. कारण तुम्ही जर प्लांटेशन हार्वेस्ट केलं आणि मग तिथून तुमचं ट्रक भरून जर माल जाणार असेल आणि तो 12 तासाच्या आत का 6 तासाच्या आतही कधी कधी फर्मेंट म्हणजे ते पानं खराब होतात, खूप लवकर पानं त्याचा गर खराब होतो. त्याच्यामुळे जवळ फॅक्टरी असेल, जर त्यांनी डिमांड केली तरच तुम्ही प्लांटेशनसाठी घ्या असं मी सुचवेन. नाही तर आपली तयारी असली तर आपणच प्रोसेसिंग युनिट टाकलं तरच त्याचं गर काढणं, त्याचं एलोवेराचं आपण जेल बनवून विकता येईल. मंडूकपर्णी पानोवा ह्याची रोपं मिळत नाहीत, देवेंद्र पाटील यांचा प्रश्न आहे अकोल्याहून. तर नागार्जुन नर्सरी आहे PKV पंजाबराव कृषी विद्यापीठची अकोल्याला, तिथे हे मिळू शकतील नक्कीच. तुम्ही एकदा चौकशी करा. आणि नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रातही आम्ही सगळीकडेच रोपांचं आम्ही पाठवत असतो, व्यवस्थित पॅक करून आम्ही पाठवतोच. पण एकदा नागार्जुनला तुम्ही चौकशी करून बघू शकता. शतावरी ग्रोथमध्ये शतावरीचा रस कसा काढावा, स्वरस की पाणी घालून?
शतावरीचं ताजा जेव्हा शतावरी आपण कुंडीतनं काढली तर त्याचं जे स्वच्छ धुवायची ती आणि त्याचं बाहेरून वर अगदी साल कोवळ असतं ते अगदी सोडून घ्यायचं आणि मग त्याचे बारीक तुकडे करून आपण मिक्सरमध्ये टाकू शकतो. आणि ही त्याच्यात थोडं गरज पडली तर पाणी टाकायचं, नाही तर मग अगदी ताजी असेल तर मग छान रस निघतो, त्याला चांगलं पिळून रस काढता येतो. त्यांचा एक प्रश्न आहे, माझ्याकडे शतावरी कुंडीमध्ये लावलेली आहे, त्याचा उपयोग कसा करता येईल? शतावरी असंच ताजी जर वापरायची असेल, आता तुम्ही तर दुधामध्ये छोटेसे, म्हणजे मी आता सांगितलं जसं त्याचं वरचं साल काढून घ्यायचं, बारीक तुकडे करायचे, मिक्सरमधनं काढून तुम्ही किंवा पाट्यावर जशी सोय असेल त्याचा रस काढायचा आणि मग एक तर तसाच खाता येईल आणि मी तर डायरेक्ट शतावरी पण खाऊ शकता तुम्ही. वरची ते साल सोलली ती शतावरी छान चवीला चांगली असते, चावून खाता येते. जसं आपला रताळा असतं तसंच कंद शतावरीचा असतो, थोडा वाफवून घेता येतो. आणि नाही तर मग तसेच जर घरी लापशी करत असाल कणकेची, आपण जी गव्हाची कणिक असते तुपात भाजून जी लापशी बनवतो, तर लापशी बनवताना पण शतावरी आपण बारीक तुकडे करून त्यात टाकून शिजवू शकतो. म्हणजे असं अगदी मी सिम्प्लिफाईड सांगते, हे सोपं पण पोटातही जाईल ते आणि छान लहान मुलांनाही ती किंचित गोडसर चव असते तर तशी खाता येते. मी बघितलेलं आहे, म्हणजे जंगलात आदिवासी लोकांना मुलांच्या हातातच देतात ते छोटे छोटे ते शतावरीचे. आपल्या इथे लहान मुलं काही फ्रेंच फ्राईज वगैरे खातील तसे ते छान खात असतात. रानभाज्यांची लागवड कशी करावी? रानभाज्या, आता रानभाज्यांची पहिले तर ओळख झाली पाहिजे. आपल्या आत्ताही आम्ही येताना आम्ही बघत होतो, ह्या दिवसांमध्ये तर सगळीकडे रानभाज्या आलेल्या असतात. म्हणजे आपल्याला फक्त ओळख नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. एखाद वेळी आपण ग्रामायणतर्फे फक्त रानभाज्या इथे आणून ताज्या वनस्पती दाखवून आपण फक्त ओळख करून घ्या, म्हणजे मग त्याची प्रत्येकाची ह्याची अशी भाजी करायची असं पण आपल्याला सांगता येईल. एकदा ते आपण करूया. आणि लागवड करायची असेल तर लागवडही होऊ शकेल, कारण जर त्याच्या बिया धरल्या तर पुढच्या वर्षी आपण त्या बिया एकेका प्लॉटमध्ये टाकून तशी लागवड करता येईल. जसं फक्त तरोटा एका बाजूला, नंतर काकमाची आम्ही सांगतो की त्याची भाजी खाल्ली पाहिजे ती पण. नंतर आता बऱ्याच वनस्पती अशा आहेत त्या अशा पावसाळ्यात खाल्ल्याच पाहिजे असा समज बऱ्याच ठिकाणी आहे आणि खरंच त्या वनस्पतीच आहेत, त्यामुळे त्या पोटात गेल्याच पाहिजे. पोट साफ होणं फक्त हा एक नाही आहे त्याचा उद्देश, तर स्किनसाठी म्हणजे त्वचा विकारांसाठी फार चांगले असतात रानभाज्या. तर हे आपण जसं हिवाळ्यात रसायन खातो की पुढे आरोग्य चांगलं राहावं, तसंच रानभाज्या अशा आहेत की त्या खाल्ल्या की आपलं पुढचे वर्म्स म्हणजे ह्या पावसाळ्यात येणारे आजार आपण बरेच टाळू शकतो. चित्रक पण एक भाजी आहे, म्हणजे वनस्पती आहे ज्याला पॉयझनच म्हणतात, म्हणजे लंबॅगो झाल्याने का बॉटॅनिकल नेम आहे. तर ते तर पाण्यात उकळवून त्याचं पाणी वरचं फेकून देतात आणि मग नंतर त्याची भाजी म्हणजे त्याच्या पानांना फोडणी देऊन ती भाजी खाल्ली जाते. असे बरेच प्रकार आहे, वनस्पती बऱ्याच आहेत की ज्या आपल्याला वाटतं हे तर पॉयझन आहे पण त्या खाल्ल्या जातात पावसाळ्यात रानभाजी म्हणून. इम्युनिटी, शिरीष कुलकर्णींचा प्रश्न आहे, इम्युनिटी बूस्टर म्हणून कोणत्या वनस्पती घरी लावाव्यात? इम्युनिटी बूस्टर्स तर बरेच आहेत, त्यातलं सगळ्यात मुख्य लंग्सची इम्युनिटी म्हटलं तर तुळस आहे, ती तर असतेच आपल्या घरांमध्ये. मग आपण जनरल इम्युनिटी हे करण्यासाठी अश्वगंधा, शतावरी आहे, मग गुळवेल आहे, म्हणजे ज्याचा सगळ्यात ज्याला अमृतच म्हटलं आहे, अमृताच नाव आहे त्याचं, त्याच्यामुळे पुनर्नव आहे. ह्या सगळ्या वनस्पती ज्या आहेत त्या रिज्युविनेट करण्याची यांच्यात क्षमता आहे. म्हणजे बॉडी सेल्स ज्या आपल्या डे टू डे लाईफमध्ये डिजनरेशन होत असतं त्यांना पुन्हा रिवाईव्ह करण्याची क्षमता यांच्यात आहे, म्हणून यांना इम्युनिटी बूस्टर्स म्हणतात. गुळवेल ह्यात सगळ्यात वरती आहे, कारण गुळवेल इवन किमोथेरपी नंतर जे बॉडीत हे होतं प्रॉब्लेम्स होतात, जी झीज भरून काढायला हवी ती पण गुळवेलमध्ये क्षमता आहे ती भरून काढण्याची. आणि मग जनरल इम्युनिटी वाढवण्यासाठी गुळवेल सगळ्यात चांगली आणि घरी लावता येईल. मुख्य म्हणजे गुळवेल कुंडीमध्ये छान येते
आणि तो वेलही छान दिसतो. सुरेश खेडकर, गुळवेल कडुलिंबाच्या झाडावर वाढवावी असे ऐकले, त्याविषयी कृपया सांगावे. ह्याला काय म्हणतात, एक सिम्बायोटिक रिलेशन असतं. काही नेचरमध्ये काही अशा गोष्टी असतात की ह्या झाडाच्या खालती ही वनस्पती सापडते किंवा ह्या झाडावर ही वनस्पती चढते आणि असेच ते सोबतीने राहतात. त्याच्यामुळे आपण असं म्हणायचं की गुळवेल जी कडुलिंबावर चढते तर दोन्हीचा गुण वाढतो आणि आपण गुळवेल काढून खातो, त्याच्यामुळे गुळवेल कडुलिंबाचा जो कडूपणा आहे आमच्या दृष्टीने जे शीतवीर्य म्हणतो, थंडपणा, तो गुळवेलमध्ये येतो आणि हे एनहान्स होतात त्याच्या प्रॉपर्टीज. म्हणजे ही कडुलिंबावरची गुळवेल का खावी असं आताचा जर सायन्सचा हे विचार केला तर बॉटॅनिकली त्याच्या प्रॉपर्टीज म्हणजे त्याच्यात नक्कीच गुण वाढतात. त्याच्यामुळे आणि कडूपणा येतो गुळवेलीमध्ये. नाही तर आपण नॅचरल तशीच गुळवेल जर खाल्ली तर इतकं कडू नसते, ती पुरं टकींचीच आहे पण कडवट नाही. पण कडुलिंबावरची खाल्ली तर चांगला कडूपणा असतो त्याच्यात आणि गुण वृद्धीमुळे तर नक्कीच कडुलिंबावरची खाणं चांगलं. कोरफडवर पांढरे डॉट्स आहेत, ती ओके आहे का? सुनील देवेकरांचा प्रश्न आहे. तर कोरफड जेव्हा कोवळी असते तेव्हा येते, ते डॉट्स जास्ती दिसतात. आणि जेव्हा पान मॅच्युअर होतं, मोठं असतात, मोठे पानं होतात, तेव्हा बरेच ते निघून जातात. आणि आले जरी असले तर ते काही प्रॉब्लेम काहीच नाही आहे कोरफडीवर, कारण आपण बाहेरची साल तशी काढूनच घेतो. ते पांढरे डाग म्हणजे काही त्याचा रोग नाही. वर्षा छत्रे, ब्राह्मीचे वेगवेगळे प्रकार आहेत का? ब्राह्मीचे सेंटेला एशियाटिका म्हणजे ब्राह्मी मंडूकपर्णी, बॅकोपा मनेरी म्हणजे जलब्राह्मी, दोन्ही वेगवेगळेच प्रकार आहेत. आणि ह्याच्यामध्ये बॅकोपा मनेरी तर तीच एक ब्राह्मी आहे. मंडूकपर्णी सारखीच दिसणारी अशी अजून एक हे छोटंच पान तसंच अगदी, त्यालाही बरेचदा सबस्टिट्यूट म्हणून दिलं जातं. त्याला उंदीरकानी असंही म्हणतात, कारण लहानच असतं अगदी, छोटे छोटे पानं अगदी गोल. तर पण ती ब्राह्मी नाही आहे, पण ती येते सबस्टिट्यूट म्हणून मार्केटमध्ये. तर असे दिसायला सारखे असे असतात, पण मुख्य म्हणजे आपण मंडूकपर्णी सेंटेला एशियाटिका आणि बॅकोपा मनेरी म्हणजे जलब्राह्मी असंच समजायचं. ब्राह्मी तेल कोणत्या ब्राह्मीचे करतात, मंडूकपर्णी की जलब्राह्मी? आपल्याकडे तर जलब्राह्मीच जास्ती वापरली जाते. मी माझ्या माहितीप्रमाणे नॉर्थ इंडियामध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये मंडूकपर्णी जास्ती वापरली जाते आणि आपण जलब्राह्मीलाच ब्राह्मी समजून घेतो. आणि जसं साऊथ केरळकडे पण सगळीकडेच जलब्राह्मीचं जास्ती वापर होतो. अश्वगंधा पावडर कशी बनवायची? गणेश बोडावार अहिरी. अश्वगंधा जसं कुंडीत लावली किंवा शेतातही असेल, तुमच्याकडे जिथेही असेल, अश्वगंधा काढल्यावर स्वच्छ ते मुळं स्वच्छ धुवायची आणि मग नंतर ती चांगल्या कडक उन्हात वाळवायची. म्हणजे एप्रिल मेचंच ऊन हवं. कडक वाळले म्हणजे ती वाळल्यानंतर आपण ती त्याची बारीक पावडर करायची. बेसिकली बाकी काहीच प्रोसेसिंग नाही आहे. फाईन पावडर करायची, तशी ती वापरायची. ताजी वापरायची असेल तर आपण लहान तुकडे करून त्याचं दुधामध्ये उकळून वगैरे घेऊ शकतो. स्मिता गुळवणी, कोरफडीचा गर स्टोअर करू शकतो का? किती दिवस टिकतो? कोरफड लवकर खराब होते, म्हणजे शक्यतोवर ताजीच वापरायची. 12 तासानंतर त्याच्यात फर्मेंटेशन सुरू होऊन जातं नॅचरली. जर प्रिझर्वेटिव्ह टाकले तर मग टिकू शकते. पण फ्रीजमध्येच आपल्याला ठेवायची असेल तर आपण म्हणजे चांगला म्हणजे ह्याच्यात फ्रीझरमध्येच ठेवून दिली तर टिकेलच. पण नाही तर मग कोरफड टिकू शकते फ्रीजमध्येच, बाकी तर नाही, बाहेर तर मुळीच नाही. डॉक्टर मंगला गावंडे, खंडूचक्का वनस्पतीबद्दल सांगा, माझ्याकडे कुंडीत आहे. खंडूचक्काला भांडीर म्हणतात संस्कृतमध्ये. या वनस्पतीमध्ये फार आपण दिव्य गुण म्हणतो असे आहेत. हे
हाड जोडणं म्हणजे फ्रॅक्चर झालं असेल किंवा टेंडन्स जिथे हे असतील वीक झाले असतील, अशा वेळी खंडूचक्क्याच्या पानांचा रस आपण म्हणजे तो पोटातही वापरतात किंवा मग नंतर बाहेरूनही लावायला देतात. तर खंडूचक्का घरी असणं फार उपयोगी आहे. त्याची औषधंही मिळतात. पण घरात असणाऱ्या म्हणजे फ्रॅक्चरच्या दृष्टीने, हाडांच्या दृष्टीने खंडूचक्का फार उपयोगी आहे. पान डायरेक्ट पण आपण जेव्हा सांधेदुखी असते तिथे पण आपण पान बांधू शकतो आणि तेलाच हलका तेल, सरसोचं तेल लावून घेतलं आणि वरून पान बांधलं आणि त्याच्यावर रात्री म्हणजे पान बांधून रात्री ठेवलं तर पेन कमी होतं. म्हणजे ॲक्च्युअली जॉईंट पेन कमी होतं त्याने. बेसिकली बोन्ससाठी फार चांगली आहे असते. वर्षा छत्रेंचा प्रश्न आहे, मंडूकपर्णीची पानं रोज सकाळी खाल्ली तर चालते का? नाही. मंडूकपर्णीची पानं किंवा ब्राह्मी, आम्ही दोन्ही म्हणतोय. मी मंडूकपर्णी, मी ब्राह्मी आणि एकच समजते आता. रोज खाण्यासारखं नाही आहे. हिवाळ्यातच तुम्ही घेऊ शकता हे. आणि जेव्हा आपलं म्हणजे अग्निबल म्हणजे आम्ही म्हणू की पचनशक्ती चांगली असते तेव्हाच फक्त तुम्ही याचा प्रयोग करा. याच्याबरोबर दूध घ्यायचं आणि ह्याच्यात असं रसायन म्हणून जेव्हा ब्राह्मीला सांगितलंय त्यात त्यांनी मीठ वापरू नका असे नियम आहे. पथ्य परत आयुर्वेदचा हा एक भाग आहे की जर हे रसायन ब्राह्मी आपण मंडूकपर्णीला रसायन म्हणून घेत असाल, जर रोज खायची असेल, रसायन म्हणून घ्यायची असेल, तर मग त्याच्याबरोबर तुम्ही पथ्य आयुर्वेद डॉक्टरला विचारा की मला ब्राह्मी रसायन घ्यायचं आहे. 7 दिवसाचा रसायनचा काळ असतो. त्या पिरियडमध्ये काय पथ्य करायची, काय जेवायचं, कसं, ते सगळे माहिती करून मगच घ्या. कारण नुसतं जर आपल्या मनाने तुम्ही असं खाणं सुरू केलं तर कधी डोकं दुखणं होऊ शकतं, डोकेजडपणा, म्हणजे ब्राह्मीचे काय ब्रेनवर इफेक्ट होतो म्हणून आपल्याला झापड येईल आहे असंही गोष्टी होती. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही हे असं करण्याच्या मनात आलं तर तुम्ही जवळच्या वैद्यांकडनं सल्ला घ्या की मला हे रसायन घ्यायचं आहे. तर मग ते तुम्हाला सांगतील की ह्याच्याबरोबर तुम्ही पथ्य हे करा, म्हणजे तुम्हाला त्याचा पूर्ण उपयोग मिळेल, म्हणजे त्याचा फायदा पण होईल. जी पुष्य नक्षत्राला कर्नाटकामध्ये खातात ते फक्त एकच दिवस सांगितलंय त्यांनी पुष्य नक्षत्राला खायची, चटणी बनवून, म्हणजे एवढं कमी प्रमाणात ती पोटात गेली पाहिजे. पण त्याच्याबरोबर मीठ नाहीच. अर्चना बक्षी, कोरफडीचा रस खोकला झाला असता कसा करून घ्यावा? कोरफडीचं पान असतं, त्याचा जो गर काढतो आपण, तर पान म्हणजे प्रॅक्टिकल वापर म्हणजे असा आहे की त्याचे कोरफडीचे असे छान केक्स, छोटे छोटे अशा पीसेस निघतात. तर ते पूर्ण ते पान आपण चिमट्यात धरून गॅसवर हलकं असं फिरवायचं गोल, तर बाहेरचं शेकलं जातं आणि आतून रस गळून पडतो. तो मग आपण किंचित तो गरम झालेला रस घ्यायचा वाटीमध्ये आणि चमचाभर, अर्धा चमचाच रस घेतला की त्याच्यात हळद मिसळायची आणि मग ती घ्यायची. तर हे खोकल्यासाठी सगळ्यात छान औषध होतं. शतावरी, स्नेहा पाटील, शतावरीची फक्त मुळच उपयोगी आहेत का की पानं देठ पण वापरता येईल? शतावरीची मुळच उपयोगी आहेत. म्हणजे एक शतावरीचा प्रकार हा आहे की ज्याच्यात त्याची पानं, ती कोवळं जे शूट्स म्हणतो आपण, अगदी नवीन पावसाळ्यात येतात, त्याच्यात ती कोवळं शूट्स आहेत त्याचं सूप बनवून घेतात. पण सगळ्या त्या शतावरीने एस्पॅरागस रेसिमोसस तीच स्पेशी आहे, पण ती वेगळी आहे, जी नाशिककडे वगैरे त्याचं कल्टिवेशन होतं आणि मुंबईच्या 5 स्टार्समध्ये ते शूट्स रोज जातात एस्पॅरागस सूपसाठी. पण आपण म्हणजे कोणती तुम्ही लावली आहे कुंडीमध्ये, कोणती आहे एकदा ओळख करून घेतली तर तुम्हाला ते घरी ते पण वापरता येईल सूपसाठी पानं, आणि मुळं पण घेता येईल. कोरफडीचे तेल कशावर उपयोगी आहे व कसे करावे? कोरफडीचं तेल
कोरफड आणि म्हणजे तेलात जेव्हा लावतो ती अँटी डॅन्ड्रफ असाच त्याचा एक मेन उपयोग होतो आणि केस वाढीसाठी पण मदत होते. तर तेल कसे करावं, कोणत्याही ह्याचं तेल बनवायचं का मी त्याचा तो गर काढावा लागेल, त्याच्यात 4 पट त्याचं हा जो गर असेल त्याच्या 16 पट पाणी म्हणजे तो आधी काढा करून घ्यायचा, त्याच्यानंतर मग त्याच्या 1/4 तेल टाकायचं आणि मग नंतर ते कोरफडीचं तेल तयार होतं. म्हणजे कोणतेही तेल करण्यासाठी एक प्रमाण आहे, तर तसंच ते वापरून कोरफडीचे सेम असणार तसंच करायचं. पुनर्नवा कसं वापरतात? पुनर्नवा मूळ हे औषधी आहे, पण त्याची पानं रानभाज्यांमध्ये वापरतात. पुनर्नवाची भाजी ज्याला खापरकुटी म्हणतात सगळीकडे, तर ती भाजी या पावसाळ्यात सगळ्या नॅचरल पुनर्नवा पोटामध्ये जाते. आणि मूळ पुनर्नवाची पानांची भाजी जर पायांवर सूज असेल, चेहऱ्यावर सूज असेल, अशा वेळी पण पुनर्नवाची भाजी पानांची वरच्या पोर्शन पूर्णच त्याचं खाल्लं जातं. फक्त घसा खवखवतो ती भाजी खाल्ली की, तेवढाच त्याचा प्रॉब्लेम आहे. कोवळी पानं घेतली तर छान, चवीलाही छान लागतं. आणि मूळ त्याचे सगळ्याच आपण म्हणू किडनीच्या कोणत्याही ह्याच्यात पुनर्नवा वापरली पाहिजे, म्हणजे ते डायुरेटिक आहे, भरपूर लघवीचं प्रमाण वाढतं त्याने. कांचन भुतडाळ, अश्वगंधा शतावरी कोरोनावर उपयुक्त आहे का? सगळेच रसायन कोरोनावर उपयुक्त आहे. म्हणजे आपण आज प्रिव्हेंटिव्हच्या बद्दल म्हटलं तर रसायनच आहेत, ते आपली इम्युनिटी वाढवतील आणि जर इम्युनिटी बूस्टर म्हणून अश्वगंधा शतावरी काम करतीलच. पण इवन जर माइल्ड असेल किंवा घरात कोणाला असेल, बाकीच्यांना प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक वापरता येईल. आणि जर झालं असेल, कोविड पॉझिटिव्ह असेल, ट्रीटमेंट घेऊन घरी आले असतील, तर रिकव्हरी व्हायला यांची खूपच मदत होईल. लवकर बॅक टू नॉर्मल जे म्हणतो आपण, लवकर आपण त्यातनं बाहेर येऊ. अश्वगंधा शतावरी दुधातनं घेणं त्या पेशंटसाठी नेहमी फायद्याचं आहे. कोरफडच्या जाती आहेत का? आपल्याकडे येलो बार्बेंडेसिस हीच मुख्य एक कोरफड आहे. जाती आहेत, पण ही जी आपल्याकडे प्रचलित आहे ती एकच आहे, येलो बार्बेंडेसिस. अजून आहे दीपाली गाडेकर, भुजबळ, तुळशीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत का? राम तुळस, कृष्ण तुळस, कापूर तुळस, तुळशीचे बरेच प्रकार आहेत आणि त्यांचं नीम तुळस, आपण त्या सगळ्यांचा सुगंध पण वेगळा आहे तुळशीचा. कापूर तुळस, कृष्ण तुळस, राम तुळस म्हणजे आपल्याला, आणि ही साधी तुळस आपली, प्रत्येकाचेच गुणधर्मही थोडे कमी जास्त प्रमाणात, उष्ण तीक्ष्ण तर आहेच ते सगळ्याच तुळशी, पण गुणधर्मांमध्ये फरक नक्की पडतो. जयश्री नगराळे, स्मिता गुळवणी यांचा प्रश्न आहे, हाडजोड वनस्पती कशी वापरतात? हाडजोड वनस्पती जर बघितली असेल तर त्याची जी रचना आहे ती हाडांचेच एकावर एक असे जोडलेले, मध्ये जॉईंट्स अशी बरोबर छान आहे ती वनस्पती. सीझस क्वाड्रँग्युलरिस असं त्याचं नाव आहे बॉटॅनिकल. तर ही वापरण्याचं पद्धत म्हणजे बाहेरचं कव्हरिंग खूप हार्ड असतं त्याचं, त्याच्यामुळे ते आपल्याला अडकित्याने म्हणून किंवा चांगल्या चाकूनी त्याचे बारीक तुकडे करावे लागतात आणि मग नंतर त्याचं एक तर तुपाच्या स्वरूपात त्याचं तूप बनवून वापरलं जातं, किंवा मग आजकाल त्याचे औषधही बरेच मिळतात. हे म्हणजे बोन्सला टॉनिक म्हणून असं विटॅमिन डी त्याच्यातनं मिळतं असं. आणि दुसरं म्हणजे अगदी घरगुती वापरायला म्हटलं तर अगदी बारीक बारीक लहान लहान तुकडे करायचे आणि त्याचे भजे बनवून खातात. म्हणजे फ्रॅक्चर हील होत नसेल तर ह्याचे भजे रेग्युलर अगदी जेवणात ठेवतात.
किंचित तिखट असतात घशामध्ये, म्हणजे जेव्हा खातो तेव्हा ते तिखट लागतं, बाकी असा त्रास नाही. शेवग्याच्या पानांचे काय फायदे आहेत? पूजा पन्हाळ्यांचा प्रश्न आहे. शेवग्याचे पानं, सध्या शेवग्यावर भरपूर रिसर्च झालाय. आयुर्वेदमध्ये एक डोळ्यांसाठी त्याला फार महत्वाचं औषध हे म्हटलेलं आहे पानांना, म्हणजे डोळ्यांना टॉनिक, नेत्ररक्षक असंच म्हटलेलं आहे त्याला. म्हणजे दृष्टी नेहमी आपली 100 वर्षापर्यंत चांगली असावी यासाठी जर शेवग्याचे पानं आपल्या जेवणात नेहमी रेग्युलर असावी. औषध म्हणून घेण्यापेक्षा आपण भाजीतच ते खाल्ले तर जास्ती उपयोगी होईल, ताजी पानं. तर त्याची भाजी रेग्युलर अशी जशी पालकची भाजी करतात अशी पालका मिक्स करून खातात, किंवा डायरेक्ट तशी, किंवा सांबारमध्ये, साऊथमध्ये तर सांबारमध्ये घालतात त्याला. आणि अजून शेवगाच्या ह्याचं थालीपीठांमध्ये पण ती टाकून खातात. आणि मी कर्नाटकात बेळगावला ऐकलं की ते लोक ती वाळवतात, त्याची पावडर करून ठेवतात आणि कणकीत मिसळूनच रोजची कणिक मळतानाच त्याच्यात थोडीशी ती पावडर घालतात. म्हणजे ती पद्धतच आहे तिकडे. तर असे त्यांच्या म्हणजे जेवणातच ते आधी होतं. मधला काळ असा गेला की शेवगाचा वापरच फक्त आपल्याला शेंग म्हणूनच माहिती होता, पण त्याची पानं फार उपयोगी आहे. आणि ते पानं इवन जॉईंट पेन मध्ये वापरतात, त्याचा रस काढून वगैरे तसाही उपयोग होतो. मग डॉक्टर मंगला गावंडेचा प्रश्न आहे, ऑक्झॅलिस व चांगेरी एकच आहे का? ऑक्झॅलिस टर्निकुलेटा ना, ऑक्झॅलिस कॉर्निक्युलेटा आणि चांगेरी. चांगेरी संस्कृत नाव आहे, ऑक्झॅलिस कॉर्निक्युलेटा हे त्याचं लॅटिन नेम आहे. एकच आहे. त्रिपर्णी पण त्याचं नाव आहे, 3 पानं असे दिसतात अगदी व्यवस्थित संस्कृत. आणि त्याचं डायरेक्ट पान आपण ही ऑक्झॅलिस खाऊ शकतो, किंवा ह्याची चटणी बनवून. ही आंबट असते, चवीला खूप छान असते, आणि ही लिव्हर स्टिम्युलंट म्हणून वापरली जाते. असं काही. रेश्मा जगताप यांचा प्रश्न आहे, कोरफडीचा रस हाताला बराच काळ राहिला तर हात काळसर पडतात, मग तो चेहऱ्यावर लावावा का? असा माझा अजून तरी अनुभव नाही आहे हा की हात काळे पडतात. पण कोरफडीचं जर तेलाची, म्हणजे तीळ तेल आणि कोरफड एकत्र केलं आणि मग जर ते तुम्ही लावलं तर काळं पडतं. म्हणजे ते तेलामुळे पडतं का माहिती नाही, पण कोरफड ते डायरेक्ट स्किनला लावून आपण उन्हात गेलो तर मला नाही वाटत काळसरपणा येईल त्याच्याने, मुळीच नाही. आणि उलट टॅन वाचवतं, ते कमी करतं. करुणा शिंदेचा प्रश्न आहे, सांधेदुखीसाठी कोणते औषध आहे? सांधेदुखीसाठी भरपूर औषध आहे. मी जेव्हा शासकीय आयुर्वेद कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा आमच्या कॉलेजला वाताचंच कॉलेज म्हणायचे. फक्त वाताचेच पेशंट्स यायचे आणि सांधेदुखी. तर इतके आहे आमच्या याच्यात, म्हणजे औषधी भंडार आहे असंच म्हणायचं. पेशंट पाहून आम्ही म्हणतो की पेशंटचा अग्नी, नंतर पेशंटचं बल, पेशंटची प्रकृती, सगळ्या गोष्टी बघून ऋतू कोणचा आहे असं सगळं पाहून औषधांचं हे केलं जातं. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळचे चांगले वैद्य असतील त्यांच्याकडे जाऊन नक्की. मी असं नाही काही सांगू शकणार, भरपूर औषध आहेत. पण सांधेदुखीसाठी म्हणजे घरात काळजी घेण्यासारख्या गोष्टी म्हणजे जर तुम्ही फ्लॅट्समध्ये असाल तर टाईल्सवर ज्यांचा स्पर्श डायरेक्ट असतो त्यांना लवकर सांधेदुखी होते. आर्थरायटिसचं दुखणं टाईल्समुळे वाढतं. त्याच्यामुळे मी एवढंच म्हणेन की आपलं जे आयुर्वेदाचा उद्देशच आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण नसेल तर तुम्ही काळजी घ्या की होऊच नाही. स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी तर सांधेदुखी दुखणं होऊच नाही कोणाला. अजून नाही.
स्नेहा पाटील यांचा प्रश्न आहे, भृंगराज किंवा माका याचा फक्त केसांसाठीच उपयोग आहे का? नाही, माका फक्त केसांसाठी म्हणून नाही आहे, म्हणजे प्रचलित उपयोग तोच आहे. पण माका असं पण मिळतं बाजारात, म्हणजे लिव्हर टॉनिक पण आहे माका. आणि माक्याचं आपण रसायन म्हणून घेऊ शकतो. 7 दिवस सलग माक्याचा रस, ताजा रस या दिवसामध्ये, थोडासा पावसाळा संपल्यावर रसायनं सुरू होतात घेणं, तेव्हा घेऊ शकतो. पण परत वैद्यांकडे जाऊन तुम्ही पथ्य कल्पना समजून घ्या, पथ्य सांभाळले, पथ्य व्यवस्थित केली तर मग माका एक खूप चांगलं रसायन आहे. पुनरुज्जीवन ज्याच्यात आपण म्हणतो ना, रिज्युविनेशन कॅपॅसिटी माक्यामध्ये पण आहे. वनस्पती अगदी सहज दिसते, पण म्हणजे सहज पावसाळ्यात उडवली जाते आणि ती रसायन आहे. कांचन भुतळांचा प्रश्न आहे, मी रोज काढा करते, त्यात अश्वगंधा पावडर घालते, ते ठीक आहे का? अश्वगंधा रसायन आहे, त्यामुळे हे रोज घेऊ शकतो, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. हळजोडच्या पानांचा उपयोग कसा होतो मी आताच सांगितलं आहे. हळजोडच्या पानांपेक्षा हळजोड वनस्पती जे त्याचं देठ आहे तीच वनस्पती, पानं नाही वापरत. केळाच्या झाडाच्या बुंध्याची भाजी, हो, ती पण औषधीच आहे. ह्या सगळ्या जेवढ्या वनस्पती आहेत, म्हणजे असा हेच आहे की जेवढ्या वनस्पती सगळ्याच औषधी आहेत. फक्त आपली बुद्धी आपली कमी पडते, आपण समजून घेऊ शकत नाहीये की ती कशी वापरायची, किती वापरायची. आणि जर आपण जास्ती खाण्यात नाही आले पाहिजे, कमी प्रमाणात नाही झाले पाहिजे, हे सगळंच आपण जसं आपल्या रोजच्या जेवणातलं आहे असंच आहे ते. आपण एखाद्या दिवशी जास्ती काही खाऊन घेतलं, पुरणाची पोळी किंवा श्रीखंड, तर त्रास होतो, तसं हे आहे. त्यामुळे ह्या वनस्पतींना घाबरण्यासारखं काही नाही आहे. ह्या आपल्या इनफॅक्ट फार जवळच्या आहेत आणि रोजच्या जेवणामध्ये रेग्युलर ह्या आल्या पाहिजे. आयुर्वेदात प्रिझर्वेटिव्ह म्हणून एखादी वनस्पती कोणती? प्रिझर्वेटिव्ह म्हणून नाही आहे, पण फर्मेंटेशन प्रोसेस हे करण्यासाठी आहे. प्रिझर्वेटिव्ह म्हणून नाही, पण असं वर्णन आहे की अडुळसाच्या पानांमध्ये त्या प्रॉपर्टीज आहेत, पण ते मी पडताळून नाही पाहिलं आहे आतापर्यंत. पण असं म्हणतात की त्याच्यात गुंडाळून ठेवलेली वस्तू चांगली राहते, म्हणजे किती दिवस काय आहे. मोनाली शहा तुमचा प्रश्न आहे, हार्ट डिझीजसाठी काय वापरता येईल? हार्ट डिझीजसाठी अर्जुन एक अगदी म्हणजे आम्ही ड्रग ऑफ चॉईस म्हणतात, पहिलं कोणाच्याही डोक्यात येईल ते अर्जुन आहे. आणि अर्जुनाचं कसे उपयोग म्हणजे त्यांनी ब्लड प्रेशर पण व्यवस्थित राहतं आणि डायलेटेड हार्ट जे म्हणतो आपण, अशा वेळी फारच त्याचा चांगला उपयोग होतो. आणि कोणीही अर्जुन असं घेऊ शकता, किंवा मग अर्जुन पावडर आणली तर ती त्याला सिद्ध दूध म्हणतात, अर्ध दूध अर्ध पाणी असं करून मग अर्जुनाची पावडर ती उकळवून असं ते दूध घ्यायचं. तर हे रेग्युलर घेऊ शकतात, जसं अश्वगंधा आहे, अर्जुन आहे. पण परत तेच दुष्यम देशम बलम कालम आम्ही म्हणतो, हे सगळ्या प्रकृती, देश, बल, काल हे सगळं पाहूनच किती कोणी घ्यावं हे सगळं ठरवलं जातं. वैद्यांचा सल्ला घेतला हे सगळं तर चांगलं होईल, म्हणजे असं औषधं घ्यायचे. बरेच प्रश्न झाले. एक थोडक्यात हे पुस्तक मी लिहिलं होतं. बरेच आम्हाला असेच सारखे प्रश्नांचं हे असायचे आमच्या नर्सरीतनं आरोपण येईल ती कसे वापरायचे काय. तर मी एक लहानसं आरोग्य संबोधिका म्हणून लिहिलं होतं, छोटंसं आहे. आणि ह्या 10 वनस्पतींची थोडक्यात माहिती लिहिलेली.
रुपाली सावंत यांचा प्रश्न आहे, रसायन या संज्ञेचे विश्लेषण करा. रसायन जे मी सारखं म्हणते म्हणजे आता आपल्या इंग्लिशमध्ये टॉनिक जे म्हणू आपण किंवा टॉनिक म्हटलं तर ते आपल्याला डे टू डे लाईफमध्ये ठीक आहे, पण रसायन म्हणजे ज्याला आपण रिज्युविनेशनच बॉडीचं होईल आहे, म्हणजे ज्याला वयस्थापन म्हणतो. च्यवनप्राश हे रसायन आहे जे वयस्थापन आहे, म्हणजे तुमचं एजिंग अरेस्ट करतं, म्हणजे वय तेवढंच राहतं. जसे च्यवन ऋषींना ज्यांनी पाहिलं म्हणजे त्यांनी वर्णन असं लिहिलं आहे की च्यवन ऋषी 100 वर्षांचे पण तरुणच दिसायचे. तर हे त्यांनी तो जो च्यवनप्राश तयार केला ते स्वतःचा अनुभवी होता, म्हणून त्यांनी त्याला म्हटलं की हे वयस्थापन आहे आणि हे रसायन आहे. मला वाटतं थोडक्यात सांगितलं मी, ह्याची कल्पना आली असेल की रसायन म्हणजे काय. ग्रामायणतर्फे मला ही हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी दिली त्यासाठी मी ग्रामायणचे आभार मानते आणि असंच पुन्हा कधी आपण भेटूया. धन्यवाद.